आता बघूया गेल्या 2 दिवसांपासून मंदिरांवरून जे राजकारण तापलंय त्याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती, रेल्वेनं काढलेली पाडकामाची नोटीस स्थगित। मंगलप्रभात लोढांची माहिती। दादर रेल्वे स्थानक परिसरातील हनुमान मंदिरावरील कारवाईला स्थगिती घाईघाईत देण्यात आली। आदित्य ठाकरेंचा आरोप, भाजपचं निवडणुकीपुरतंच हिंदुत्व ठाकरेंनी समोर आणल्याचाही दावा। आज आपण पाहतोय की रेल्वेनी त्यांची जी नोटीस होती ती स्थगित केलेली आहे। मला वाटतं भाजपच्या काही लोकांनी नेत्यांनी जाऊन तिथे थोडं नाटक केलं आणि ते झाल्यानंतर स्थगिती ही हँडरायटिंगमध्ये आली, म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे। जुन्या हनुमान मंदिरावरील कारवाई रेल्वेने अखेर थांबवली। ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मंदिरावरील कारवाई थांबवण्यात आली। संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपला डिवचलं। ठाकरे है तो मुमकिन है असं ट्विट। दादर रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिरात किरीट सोमय्या यांनी घेतलं दर्शन। सज्जाद नोमानी सोबत प्रचार केला। ते नकली भक्त हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं, त्या उद्धव ठाकरेंना काय अधिकार? किरीट सोमय्यांचा सवाल। ज्यांनी मौलाना सज्जाद नोमानीचा बरोबर प्रचार केला ते उद्धव ठाकरे ज्यांनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकलं होतं, त्यांना काय अधिकार आहे? दादर रेल्वे स्थानक परिसरातील हनुमान मंदिरासमोर ठाकरे गट आक्रमक। किरीट सोमय्यानं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा विरोध। मंदिराबद्दल बोला, ठाकरेंवर टीका करू नका, कार्यकर्ते आक्रमक। आदित्य ठाकरेंकडून दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती। महायुतीच्या नेत्यांकडूनही आरती झाल्यानंतर ठाकरे गटाकडून महाआरती। आदित्य ठाकरेंनी केलेल्या महाआरतीनंतर हनुमान मंदिर परिसरात जय शिवराज जय भवानीच्या घोषणा। मंदिराला खरा धोका भाजपपासून। भाजपला महाराष्ट्रावर, मंदिरावर आणि इथल्या लोकांवर बुलडोझर फिरवायचा आहे, आदित्य ठाकरे यांचा आरोप। आपल्याला निवडणुकीच्या वेळी खोटे बातम्या पसरवतात की वक्फ सिद्धिविनायकवर दावा केलेला आहे, या मंदिरावर केलाय, त्या मंदिरावर केलाय, पण खरा धोका या देशामध्ये आपल्या मंदिराला कोणापासून असेल तर भाजप आणि भाजपच्या दलालांपासून आहे। जुनी मंदिरं न्यायालयाच्या निर्णयानुसार वर्गवारीतून नियमित करता येतात। रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून निश्चित मार्ग काढू। दादरच्या हनुमान मंदिर प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया।